ते म्हणतात ना जुनं तेच सोनं असतं. तसंच काही तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे. आजची रेसिपी त्यातलीच एक आहे. आज मी बनवलेले आहेत कोथिंबिरीचे मुटके. हे कोथिंबिरीचे मुटके खायला खूप टेस्टी लागतात. बनवायला अगदी सरळ सोपी रेसिपी आहे आणि एकदा का तुम्ही हे मुटके बनवले ना, परत नक्कीच ट्राय करणार. एवढे टेस्टी मुटके बनवून तयार होतात आणि थंडीसाठी तर खरंच स्पेशल रेसिपी आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग उशीर न करता आजच्या या आपल्या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. सगळ्यात अगोदर आपल्याला मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी 10-12 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्या. सोबतच 20-25 लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत. या रेसिपीला लसूण आवर्जून थोडासा जास्त घालावा, म्हणजे हे जे मुटके आहेत ना, ते खायला खूप टेस्टी बनतात. आता या हिरव्या मिरच्यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत आणि याची मी एक पेस्ट तयार करून घेतली होती. तसंच आता मी एक मोठं ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये 2 मुठी बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून नंतर बारीकसर कट करून घेतलेले आहे. सोबतच मी आता इथं घेतलेले आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि सोबत मी घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ. याच्यामध्ये बेसन पीठ थोडंसं कमी वापरलं तरी चालेल. म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ घातलं तरी चालेल. पण मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे. सोबतच मी इथं अर्धी वाटी हरभरा डाळ भिजत घातलेली होती. म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे ही डाळ छान गरम पाण्यात 1 तासभर भिजवून घेतलेली. मुटक्यामध्ये अशी डाळ आवर्जून घालावी, म्हणजे खाण्यासाठी मुटके खूप भारी आणि टेस्टी बनतात. आता जो आपण मिरचीचा वगैरे ठेचा तयार करून घेतलेला होता, तो ठेचा देखील इथे घालून घ्यायचा आहे. सोबतच मी इथं आता चिमूटभर हळद पावडर घालून घेते आणि तसंच इथं आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घालताना थोडं तुमच्या हिशोबाने घालावं, कारण याच्यामध्ये मीठ थोडंसं परफेक्ट असलं ना, तर खूप टेस्टी हे मुटके लागतात. मग मीठ जर थोडं कमी जास्त झालं ना, तर याची टेस्ट आहे ना, ती एवढी काही ठीक लागत नाही. मग तुम्हाला मीठ भाजीमध्ये, म्हणजे तुम्ही नॉर्मली जेवणामध्ये मीठ जसं घालता ना, त्याच्या हिशोबाने परफेक्ट या मुटक्यामध्ये मीठ घालून घ्या. सोबतच मी इथं 1 चमचा आपलं तेल घालून घेतलं आहे, जे तेल आपण भाजीला वापरतो. आता सगळ्यात सुरुवातीला सर्व जिन्नस छान हाताने एकजीव करून घ्यायचे. म्हणजे जो मिरचीचा ठेचा, मीठ, हळद घातलेला आहे, सगळीकडून छान पिठाला पोचतं. सोबतच ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या वगैरे फिरून घेतल्या होत्या, त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाणी इथं घालून घ्यायचं आणि नंतर पीठ मळून घ्यायचं. पीठ कसं मळायचं बरं? जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता याचे छान छोटे छोटे मुटके करायचे. अगदी सोपी पद्धत आहे मुटके बनवायची. तुम्ही पाहू शकता ना, एकदम झटपट मुटके तयार होतात. फक्त थोडासा पिठाचा हिस्सा तोडून घ्यायचा. म्हणजे जे पुरी बनवायला आपण लाटी बनवतो का, तेवढं इथं पीठ घ्यायचं आणि नंतर बोटाने दाबून घ्यायचं. लगेचच याचे इथं मुटके तयार झालेले असतील. तुम्ही पाहू शकता, एकदम झटपट बनवून तयार होतात. हे मुटके माझी आजी, माझी मम्मी खूप बनवायची आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवायची. आणि फांदीची भाजी येते बघा गावाकडं, त्या फांदीच्या भाजीचे मुटके तर खूप बनवले जातात आमच्या इकडं. आता आपल्याला मुटके शिजवण्यासाठी आधण तयार करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला 2-4च मुटके तयार करून घेतलेले आहेत, कारण जे मुटके आहेत ना, हे आपण आधण ठेवू ना, त्या आधणामध्ये उकळी आल्यानंतरच मुटके घालून घ्यायचे. त्याच्यासाठी अगोदर आता आपल्याला आधण ठेवून घ्यायचं आहे.
आता पातेल्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल घातल्यानंतर तेल गरम झालं की चिमूटभर जिरे घालून घ्यायचे. जिरे छान तेलामध्ये फुलून द्यायचे. जितके जिरे छान तेलामध्ये फुलतील तितकी ना आपल्या मुटक्याला टेस्ट खूप भारी येते. तसंच 5-6 लसणाच्या पाकळ्या उकळामध्ये ठेचून घातलेल्या आहेत. या पद्धतीने आबडधोबड लसण फोडणीला ठेचून घालायचं आहे. सोबतच इथं चिमूटभर लाल मिरची पावडर घालायची आहे. आता इथं आपण पाणी घालून घेणार आहोत. चिमूटभर हळद पावडर घातली लाल चटणीसोबत. नंतरून मी इथं 2-3 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता पाणी घातल्यानंतर वरतून मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि इथं आपल्याला आदनाला छान उकळी काढून घ्यायचे. जसा चहा उकळतो ना त्या पद्धतीने आपलं आदन जे आहे ते उकळायला हवं. आता ना हे मुटके थोडेफार वेगळ्या पद्धतीनेही बनवले जातात. आता आदनामध्ये लाल मिरची पावडर कोणी वापरतं किंवा कोणी वापरत नाही. हे ऑप्शनल आहे. आता आमच्याकडे आदनामध्ये देखील आम्ही थोडीशी लाल मिरची पावडर टाकतो. आता आदनामध्ये लाल मिरची पावडर टाकताना हे लक्षात ठेवायचं की मुटक्यामध्ये देखील आपण हिरवी मिरची वापरलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपलं आदन किती छान उकळलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने आदन उकळल्यानंतर आपण मुटके आदनामध्ये घालून घ्यायचे. ज्यावेळेस आपण आदन उकळायला ठेवतो तेवढ्या टायमामध्ये बाकीचे मुटके आपण करून घ्यायचे. जोपर्यंत आदन उकळतं तोपर्यंत मुटके आपले तयार होतात. तर इथं सर्व मुटके आदनामध्ये मी घालून घेतले. आता मुटके घातल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान आपल्याला 10 मिनिट मुटके शिजून घ्यायचे आहेत. आता मध्यम गॅसवर 10 मिनिट मुटके शिजून घेतल्यानंतर आपल्याला परत गॅस लो करायचा आहे आणि लो गॅसवर वरतून आपल्याला मुटक्याच्या झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर परत आपल्याला 10 ते 12 मिनिट हे मुटके शिजून घ्यायचे आहेत. हे मुटके शिजवण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 मिनिट आवर्जून वेळ लागतो आणि तुमच्याकडं चूल असेल ना तर चुलीवर हे मुटके आवर्जून बनवा. चुलीवर बनवले तर टेस्ट जी आहे ती आणखीन खाण्यासाठी खूप भारी येते. आमच्या गावाकडं अशा रेसिपी खूप माझी आजी मम्मी बनवायची आणि आजही ही परंपरा आमच्या गावामध्ये सुरूच आहे. गावाकडे गेल्यानंतर आवर्जून आमच्या घरी माझी मम्मी आजी ह्या सर्व रेसिपी बनवतात. कारण माझी मुलं देखील शिंगुळे, मुटके, धपाटे या पद्धतीच्या रेसिपी आवडीने खातात आणि हे पदार्थ त्यांना माझ्या मम्मीने माहिती सांगून माहीत करून दिलेले आहेत आणि आम्ही काय खायचो काय नाही या सर्व गोष्टी माझी मम्मी माझ्या मुलांना आवर्जून सांगते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरी बनवल्या जातात आणि माझ्या घरी देखील मी जसं होईल तसं या सर्व गोष्टी बनवायचा प्रयत्न करत असते आणि पारंपरिक रेसिपी सर्व आजही आम्ही आमच्या घरी बनवतो. तुम्हाला आजची मुटक्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल ना तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच काहीतरी आपल्या गावाकडच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, पोट भरून खा आणि स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. परत भेटू. बाय बाय.